नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वयंपाक बनवताना नामस्मरण का करावे? नामस्मरणाचे जसे शरीरावर मनावर परिणाम होतात तसे अन्नावरही होतात. नामस्मरण करत करत बनवलेले अन्न हे सात्विक असते. सात्विक अन्न म्हणजे फक्त शाकाहारी अन्न नाही, तर ते ईश्वराच्या स्मरणात बनवलेले भोजन असते. जसे अन्न तसे मन. म्हणूनच रागात चिडून स्वयंपाक केला तर त्या अन्नाचा, अन्नपूर्णा देवीचा अपमान होतोच. शिवाय आपण चिडून अन्न शिजवल्याने आपली नकारात्मकता त्या अन्नात उतरते आणि असे अन्न आपण आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी खाल्ल्याने त्यांच्यातही तीच वृत्ती वाढीस लागते. त्यामुळे घरामध्ये भांडणे, कलह, आजारपण निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे घरामध्ये जे कोणी अन्न बनवते त्याला रागवू नये, त्याच्याशी भांडण करू नये, अपशब्द बोलू नये. जेवण बनवताना आपण स्वामींसाठी, भगवंतासाठी जेवण बनवत आहोत असा भाव मनामध्ये ठेवावा. जेवण बनवताना नामस्मरण करावे, देवाचा जप, भक्तिगीते लावूनच जेवण बनवावे. म्हणजेच ईश्वराला स्मरण करून केलेले हे जेवण प्रसाद स्वरूपच होईल. श्री स्वामी समर्थ.